डोलम साहेब, लोकनेता यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज ज्यांनी आपल्याला शिक्षणाचं दार खुलं केलं अशा महात्मा फुलेंची आज 135वी पुण्यतिथी आहे। त्या पुण्यतिथीविषयी आपण काय विचार प्रकट कराल? बहुजन समाजाला आज काय सांगाल तुम्ही? नमस्कार। महात्मा फुलेंच्या 135व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या कार्याला, त्यांच्या एकंदरीत सर्व त्यागाला कोटीकरी प्रणाम या ठिकाणी मी करतो। महात्मा फुल्यांनी अखंड आयुष्य हे सर्वसामान्य कष्टकऱ्यांसाठी, बहुजन समाजासाठी त्याग केलेला आहे, पणाला लावलेला आहे। जो अतिशय आणीबाणीचा काळ होता त्यावेळेला देखील त्यांचे जे साहित्य आहे हे संपूर्ण बहुजन समाजाला दिशा देणार आहे। मग त्यांचा शेतकऱ्याचा आसूड असेल, गुलामगिरी असेल, तृतीय रत्न असेल, ही त्यांचे जे साहित्य, निवडक साहित्य लिहिलं आणि याच्यातून समाजाला एक दिशा देण्याचं काम केलेलं आहे। कारण त्यावेळची जी परिस्थिती होती ही अतिशय भीषण परिस्थिती होती। मनुवादी व्यवस्था ही संपूर्ण बहुजन समाजाचं शोषण करत होते। म्हणजे वर्ण व्यवस्थेमध्ये ब्राह्मण, 2 नंबरला क्षत्रिय, 3 नंबरला वैश्य आणि 4थ्या स्थानी असलेला हा संपूर्ण बहुजन समाज, शूद्र समाज। म्हणजे त्याच्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये जवळजवळ SC ST आणि जवळ 400 हा OBC-मधले किंवा शूद्रामधील जाती ह्यांची अतिशय भीषण परिस्थिती आणि ह्याची अतिशय हृदयापासून त्यांना तळमळ होती महात्मा फुलेंना। आणि ह्यांच्यासाठी हे शोषणातून त्यांना बाहेर काढलं पाहिजे, त्यांना मुक्ती दिली पाहिजे आणि त्याच्यासाठी महात्मा फुलेंनी फार मोठं काम केलेलं आहे। आणि त्यावेळेला जी त्यांची जी पोषक परिस्थिती म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं आणि त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे त्यांनी आपले सगळे म्हणणं, आपल्या वेदना, आपल्या म्हणणं सगळं मांडलं आणि ह्या बहुजन समाजासाठी फार मोठा त्याग करून काहीतरी करण्याची गरज आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडलेली आहे। मी असं सांगेन की महात्मा फुलेंना कळून चुकलं होतं की ह्या संपूर्ण गुलामगिरीचं आणि ह्या पतनाचं सगळ्यात मोठं कारण कुठलं असेल तर शिक्षण। हा बहुजन समाज हा शिकला पाहिजे, कारण शिकल्याशिवाय तुम्हाला चारही प्रकारचं ज्ञान, सर्व अंगाने ज्ञान प्राप्त होत नाही। आणि म्हणूनच महात्मा फुलेंनी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाईंना प्रथम शिक्षण दिलं आणि मुलींची संपूर्ण पुण्यामध्ये 52 शाळा काढल्या। आज देखील एखादं कॉलेज शिक्षक शाळा काढणं, चालवणं हे अतिशय निखरीचं काम आहे, तुम्ही सगळं बघताय। पण महात्मा फुलेंनी त्यावेळेला देखील 52 शाळा ह्या पुण्यामध्ये काढलेल्या आहेत आणि शिक्षणाची दारा ही बहुजन समाजासाठी ओपन केलेली आहे। ही फार मोठी घटना आहे आणि ह्या घटनेमुळेच आज आपण संपूर्ण बहुजन समाज शिकतोय, ज्ञान प्राप्त करतोय आणि चांगलं वाईट दिशा त्याला समजते। आणि ह्याला सगळ्यात महत्त्वाचं जर हे कोण असेल तर महात्मा फुल्यांचं जे कार्य आहे ते आहे। आणि म्हणूनच आजच्या ह्या पवित्र दिनी महात्मा फुल्यांना मी नतमस्तक होतो आणि कोटी कोटी प्रणाम करतो त्यांच्या कार्याला। हे कार्याचं जे काम त्यांचे दिलेलं आहे हे बहुजन समाजाने, आम्ही तुम्ही सगळ्यांनी पुढे नेलं पाहिजे आणि आपला संपूर्ण समाज हा शिकला पाहिजे, विज्ञानवादी झाला पाहिजे, तर्कवादी झाला पाहिजे, विवेकवादी झाला पाहिजे। चांगलं काय वाईट काय हे त्याला समजलं पाहिजे, शत्रू कोण मित्र कोण हे त्याला कळलं पाहिजे। आज बहुजन समाजाची ही अवस्था आहे, तो मित्राला लाताडतो आणि शत्रूला मिठी मारतोय, इथंच त्यांचा पतन होतंय। आणि तो स्वतःला फार मोठा हिंदुत्ववादी समजतोय, कारण OBC बहुजन समाज हा हिंदू नाही, तो शूद्र आहे, ह्याची त्याला जोपर्यंत जाण होत नाही तोपर्यंत तो ह्याच्यातून बाहेर येणार नाही, असं मला या ठिकाणी वाटतं। आजच्या या दिवशी महात्मा फुल्यांचे जे काम आहे त्याच्यावर काम करणं, त्यांची दिशा दाखवणं आणि बहुजन समाजाची सर्वांगाने प्रगती, फुल्यांच्या विचारावर काम करणं आणि त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर चालणं हीच त्यांना आजच्या दिवशी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं। जय हिंद, जय महाराष्ट्र।